चला मॅचला आपण सुरुवात करूया. एक सुपर क्लासिकल मॅच आपल्या भेटीला येत्या. अखंड वाई तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ज्योती ज्वेलर्स फील्ड प्रस्तुत वाई प्रीमियर लीग 2026. एका बाजूला खोडियार माता 11 खानापूर, तर त्यांच्या समोर अमृतधारा 11. खोडियार माता 11 आपला 12वा खेळाडू पाठवायचा आहे समालोचन कक्षामध्ये. सलामीची जोडी मैदानामध्ये उतरते. ऋषभ चव्हाण आणि सोबतीला वाई सिटीतून शुभम मालुसरे. तर षटक क्रमांक 1 चिखलीचा ऑलराऊंडर जीवन वाडकर हाताळण्यासाठी सज्ज. एक तगडी लढाई आपण पाहणार आहोत मैदानाच्या आतमध्ये. अगदी दोन तुल्यबळ संघांमध्ये खेळला जाणार हा संघर्ष. अमृतधारा 11 डॉक्टर अजित बाबर, अप्पा मांढरे आणि सचिन काळे यांचा संघ. तर दुसरीकडे टीम संदीप दादा भावड्या चव्हाण यांचा संघ असेल खोडियार माता 11 खानापूर संघ. सातत्यानं अनेक स्पर्धांमध्ये या संघाला आपण पाहत असतो. षटक क्रमांक 1 हाताळण्यासाठी तयार जीवन वाडकर, समोर ऋषभ चव्हाण. एक धडाकेबाज फलंदाज अशी त्याची ओळख आहे. चला मॅचला आपण सुरुवात करूया. टायमर लावला जातोय. अगदीच पहिलाच बॉल आखूड टप्पाचा हाताळला. एक्स्ट्रा बाउन्स इथं मात्र अगदी वाईडचा इशारा आलाय. त्याबरोबरच 1 बाउन्स ऑफ दी ओव्हर पहिल्याच बॉलवर हाताळला गेला. आता मात्र आखूड टप्पाचा बॉल हाताळता येणार नाहीये. काय रणनीती आखली जाईल जीवनच्या माध्यमातून अगदी हे पाहण्यासारखं ठरेल. कारण ऋषभ चव्हाण याला थांबवण्यासाठी गरजेची आहे रणनीती. Extra bounce once again, this time second bouncer of the over is it is a no ball. Next ball अगदी फ्री हिट असेल. याही वेळेला अतिरिक्त उसळी मिळते. आखूड टप्पाचा बॉल टाकण्याचा पुन्हा प्रयत्न राहिला. फ्री हिट मात्र आता येतोय. अगदी एकही डिलिव्हरी हाताळली गेली नाही आहे. 2 धावा मात्र लागल्या धाव फलकावरती. या वेळेला लॉफ्ट केलाय ऋषभ चव्हाण. फटका अगदी खेळलाय. डीप मध्ये खेळाडू आहे परंतु बॉल पासून दूर राहतोय. तोपर्यंत या फ्री हिटच्या बॉलवरती मात्र येत आहेत 2 धावा. अगदी 2 धावा धाव फलकामध्ये जोडल्या जात आहेत. या बॉल नंतर अर्थातच पहिला बॉल हाताळला गेलाय. 4 धावा स्कोअर बोर्ड वरती. हो या वेळेला मात्र अगदी जबरदस्त बॉल हाताळलाय. डोक्यावरती आदळलाय. पंच प्लीज चेक करायचंय खेळाडू अगदी सुरक्षित आहे का. कन्कशन आपण चेक करूयात. येस बॅटरी सेफ. नक्कीच आपण ही काळजी घ्यायची मैदानामध्ये खेळत असताना. खऱ्या अर्थानं या खेळपट्टीवरती हा बाउन्स बऱ्याच वेळेला फलंदाजासाठी सरप्राइझिंग ठरलाय. गुडलँड स्पॉटवरून चेंडू उसळी घेतात छातीवरती, जवळजवळ डोक्यावरती पर्यंत कमीत कमी उंची घेते. बऱ्याच वेळेला एक्स्ट्रा बाउन्स अगदी या आधीच्या मॅच मध्ये देखील पाहिलं आपण. यावेळी पुन्हा एकदा बॅटची आतली कडा घेऊन चेंडू शरीरावरती आदळलाय. चोरट्या धावेचा प्रयत्न परंतु इथं मात्र खराब क्षेत्ररक्षण मानावं लागेल निश्चितपणे. फेकी केली ओव्हर थ्रोच्या रूपामध्ये. बॅकअप मात्र दिलाय. धाव येत नाहीये. डॉट बॉल आलाय. अमित वरे खूप चांगले यष्टीरक्षक आहेत. बॉन्ड अशी ओळख आहे क्रिकेट जगतामध्ये. आणि अगदी मुंबई पोलीस दलात कार्यरत असताना देशासाठी कर्तव्य बजावताना क्रिकेटमध्ये देखील एक नैपुण्य प्राप्त असणारा खेळाडू, कौशल्यवान खेळाडू. आणि नक्कीच मैदानाच्या आतमध्ये त्यांचा खेळ पाहायला मिळेल. या दरम्यान ऋषभ पुन्हा एकदा तयार. या वेळेला मात्र फटका खेळलाय. प्रॉपर बिलकावून दिलाय. आखूड टप्प्याचा बॉल करत ताकदीचा वापर. सीमारेषे पार. षटकार 6 धावांसाठी. जबरदस्त स्ट्रोक एक्झिक्यूट केला. या आधीचे 2 बॉल खूप चांगल्या पद्धतीने हाताळले जीवन वाडकर यांनी. यावेळेला मात्र हाफ ट्रॅकर वरती मात्र पुरेपूर समाचार घेतलाय. आणि आता त्याबरोबरच धावली एक्सप्रेस. अर्थातच एक गुणवंत खेळाडू, अप्रतिम गोलंदाज महेश वाडकर यांचं आगमन झालं. आपलं मनपूर्वक स्वागत. आणि त्यांचं स्वागत केलं अगदी स्वाक्य साथ ऋषभ चव्हाण. बिलकावून दिला. हाई चेंडू अगदी
लांबच लांब दूरच दूर बागफुटवरत असताना शॉट ऑन पूल षटकार 6 धावांसाठी जीवन वाडकर. आता मात्र विचार करावा लागेल, पुन्हा एकदा रणनीती आखावी लागेल. पहिलाच बॉल अगदी 1 बाउन्स सेकंड बाउन्सर देखील हाताळला गेला, त्यानंतर आखूट टप्पा बॉलचा पर्याय नाही आहे. पुढे टाकलेले बॉल मात्र थोडेसे महागडे ठरतात. ऋषभ चव्हाण अगदी ताकदीचा खेळाडू, खानापूरचा बकासूर अशी त्याची ओळख आहे क्रिकेटमध्ये, टेनिस बॉल क्रिकेटमध्ये, आणि ती ओळख जपली जाते या मॅच मध्ये. हो यावेळेला मात्र अगदी पहा खाली राहिला लो बाउन्स, अनएक्सपेक्टेड बाउन्स आहे या खेळपट्टीवरती. एखादा बॉल अगदी स्किट होताना पाहायला मिळतो, एखाद्या बॉलला एक्स्ट्रा बाउन्स मिळतोय आणि इथं फलंदाजाला चकित केलाय. डॉट बॉल त्याबरोबर षटकाची झाली सांगता. पहिल्या षटकात धावा आल्यात टोटल 16 ऑन द बोर्ड अगदी 2 षटकारांसह. आता स्ट्राईक वरती होतील दाखल शुभम मालुसरे या षटकामध्ये. षटक क्रमांक 2 कोण हाताळलेला मात्र पाहायचं. अगदीच निश्चितपणे वाई सिटीतून बिलॉंग करणारा डंगरी 11चा खेळाडू मानव देशमाने, ज्या खेळाडूंना खऱ्या अर्थानं जे सुपर 8 पर्यंतचा प्रवास आहे तो प्रवास सोपा करण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावल्या, तो खेळाडू गोलंदाजीसाठी तयार राहील. एक जबरदस्त स्पर्धा आपण अगदी पाहतोय. प्रचंड मेहनत या स्पर्धेच्या पाठीमागे गेले अनेक दिवस घेतली गेले आणि त्यातून साकारला गेलेला हा स्वप्नवत 16 आज आपण पाहतोय. ज्योती ज्वेलर्स भुईंज अर्थात श्री ओमकार पोद्दार प्रस्तुत वाई प्रीमियर लीग 2026 वाई पोलीस स्टेशन भुईंज पोलीस स्टेशन पोलीस दलात कार्यरत असणारे सर्व कर्तव्यदक्ष अधिकारी अर्थात अगदी सोमनाथ बल्ला सर असतील, सागर मोहिते सर, सन्मान्य नितीन जाधव सर, त्याबरोबर पंचक्रोशीतील सर्व नावाजलेले अगदी आजी माझी सर्व क्रिकेटर्स आणि त्या सर्वांच्या प्रचंड मेहनतीतून साकारलेला हा 16 अर्थातच आपण पाहतोय वाई प्रीमियर लीग 2026. यावेळेला अगदी लो फुल टॉस, फक्त दिशा दाखवली, अगदी स्वीपचा प्रयत्न राहिला. अलाउंड द कार्पेट डीप मध्ये प्रमोद शिंदे आहेत, फेकी करतील तोपर्यंत इथं 2 धावा पूर्ण केल्या जातील. प्रमोद शिंदे यांचा देखील खेळ आपण कालच्या दिवसामध्ये पाहिलाय. अगदी इथं मात्र 1 धाव शॉट अंकित केली जाते, 1च धाव कंप्लीट स्ट्रायकिंग एंड वरती 1च धाव कंप्लीट केली गेली. लाईन बिलॉंग्स टू द अंपायर, ती लाईन क्रॉस करणे गरजेचं आहे बॅटरसाठी. यावेळेला अगदी फुल टॉस, इथं मात्र आडव्या बॅटने खेळलाय फटका अलाउंड द कार्पेट. चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये अमित वरे बॉन्ड यांच्या माध्यमातून अवघी 1 सिंगल मिळेल या बॉलवरती. सलगचे 2 अगदी लो फुल टॉस हाताळले गेले. दोन्ही बॉलवरती आपण पाहिलं तर मोठा फटका मात्र आलेला नाहीये. शुभम मालुसरे खऱ्या अर्थाने एका मॅच मध्ये सामन्यावर पुरस्काराचा मानकरी ठरलेला आपण पाहिलंय शुभम यांना. यावेळेला फटका फसला, हवेमध्ये आहे, संधी निर्माण केल्या, आशू मांढरेच्या हातामध्ये आहे, मोठा मसाला लावला आणि तदनंतर मात्र अग्रेसिव्ह सेलिब्रेशन मानव देशमानेच. ऋषभ चव्हाण याचा खेळ थांबवण्यामध्ये आलं यश. खऱ्या अर्थानं आता खोडवार माता 11 संघाच्या धावफलकाला ब्रेक लावण्याचं काम मानवच्या माध्यमातून आतापर्यंतचा जो प्रवास राहिला अमृतधारा 11 संघाचा, त्या प्रवासामध्ये खऱ्या अर्थानं सिंहाचा वाटा जर कोणी उचलला असेल तर तो मानव आहे. डंगरी 11चा खेळाडू अगदी ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय भुईंजचा परफेक्ट ऑलराऊंडर अर्थातच घोडीवर माता 11 खानापूर संघाचा आयकॉन कॅप्टन निखिल शेडगे. जबाबदारी निखिल यांच्या खांद्यावरती निश्चितच असेल धावफलकाला चांगला वेग देण्याची. परंतु मानव देशमाने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली या खेळाडूंना निश्चितच आतापर्यंत संधी दिलेली नाही आहे फलंदाजांना प्रहार करण्याची. खूप कमी मोठे फटके खेळले गेले त्यांच्या गोलंदाजीवरती अगदी नाके बरोबर. तर मॅच आपण कंटिन्यू ठेवूयात, पुढे जाऊयात. अगदीच षटक क्रमांक 2चा खेळ प्रगती पथावर आहे. डीप मध्ये आता फील्ड मध्ये बदल केले जात आहेत. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि काव कॉर्नर डीप मिड विकेट मध्ये खेळाडू तैनात. त्याबरोबर डीप लॉंग ऑन, डीप लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हर, स्वीपर कव्हरच्या दिशेने थोडासा खेळाडू तैनात पाहायला मिळतोय.
यावेळेला अगदी फटका त्याच रिजन मध्ये खेळला, डीप मध्ये अगदी वन बाउन्स फील्ड करेल अमित आणि फेकी अगदी तत्परतेने करण्याचा प्रयत्न राहिला. फलंदाजांना अगदी धाक दाखवला जातोय फेकीचा. इथं मात्र एक सिंगल आली या बॉलवरती, धावफलक पुढे सरकतोय निश्चितपणे. षटक क्रमांक 1चा खेळ 2चा खेळ आपण प्रगतीपथावर असताना पाहतोय. खोडियार माता 11 खानापूर विपक्ष अमृतधारा 11. यावेळेला पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये अगदी स्वतः मानव बॉलच्या खाली येण्याच्या प्रयत्नात. इथे मात्र सनलाईटचा प्रभाव निश्चितपणे पाहायला मिळतोय. अनेक खेळाडूंना आजच्या दिवसामध्ये कॅचिंग करत असताना खूप प्रभाव पडलेला आहे सनलाईटचा, सूर्यप्रकाशाचा, आणि त्याचा निश्चितच इथं देखील परिणाम पाहायला मिळतोय. कॅच अगदी घेता आलेला नाही अखेरच्या क्षणामध्ये. 2 धावा जोडल्या जातात. 21 धावा धावफलकावर. पुढ्यात टाकला, यावेळेला लॉफ्ट केलाय, टायमिंग प्रॉपर झालाय. ऑन द राईज डाऊन द ग्राउंड. कॅमेरामन भूषण फरांदे यांना दिले सलामी. ठोकलाय षटकार. शुभम मालुसरे अगदी जीवनदान मिळालंय, त्याचा फायदा उठवलाय. Yes, DJ, thank you. थँक यू डीजे. 2 षटकांचा खेळ झाला. धावफलकावर धावा एका षटकारासह अखेरच्या बॉलवरती जो प्रहार झाला. 27 वरती धावफलक पोहोचलाय. आणि आता षटक क्रमांक 3 मध्ये पर्याय मात्र निवडलाय प्रमोद शिंदे. YCDतून बिलॉंग करणारे एक दर्जेदार अष्टपैलू, अगदी कुस्तीपटू देखील खूप चांगले, अनेक कुस्तीपटू घडवण्याचं काम देखील त्यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. परंतु क्रिकेटमध्ये अगदी अतिशय गुणवंत असे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. अगदी कालच्या दिवसामध्ये त्यांची कामगिरी महत्वाची राहिली अमृतधारा संघासाठी. तर प्रमोद शिंदे तयार, समोर निखिल शेडगे षटक क्रमांक 3 घेऊन निघालेत. वेगाने हाताळला, परंतु तितक्याच वेगाने लॉफ्ट केला. यावेळी मात्र जगन्नाथ मांढरे यांच्या हातामध्ये विसावलाय. अगदी वाऱ्याचा प्रभाव पाहायला मिळतोय. विकेट येते. निखिल शेडगे बॅक टू डग आउट. डीजे प्लीज. थँक्यू डीजे. अगदी आपण पाहतोय सुपर 8ची सुपर क्लासिकल मॅच. विकेट आली महत्वाची. निखिल शेडगे आयकॉन खेळाडूला प्रमोद शिंदे यांनी अगदी पहिल्याच बॉलवरती तंबूचा आश्रय दाखवलाय. फटका अतिशय लाजवाब, परंतु कुठेतरी वाऱ्याचा प्रभाव इथं नक्कीच पाहायला मिळाला या फटक्यावरती. आणि आता बॅटिंगसाठी जाम गावातून बिलॉंग करणाऱ्या खेळाडू अर्थातच अर्जुन मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. आणि आता मात्र या मैदानाच्या आतमध्ये चिंदवली गावचा सुपरस्टार तो आलाय अगदी पब्लिकच्या मनावरती राज्य करणारा खेळाडू, प्राईड ऑफ चिंदवली, विशाल राजे तापे. अगदी या बॉलवर मात्र 2 धावा घेतल्या जात आहेत अर्जुनच्या माध्यमातून. आखूड टप्प्याचा बॉल अगदी आडव्या बॅटने खेळलाय. कव्हर्स मध्ये बॅकफुट वरती जात असताना 2 धावा या बॉलवरती जोडल्या जात आहेत.
प्रमोद शिंदे वेगाने आज गोलंदाजी हाताळण्यासाठी ओळखले जातात. भरपूर वेग त्यांच्या गोलंदाजीमध्ये, परंतु त्या वेगाचा वापर मात्र अगदी या वेळेला प्रॉपर केला आहे. अगदी जबरदस्त लॉफ्टेड ड्राईव्ह कव्हर्स मध्ये, एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये भिरकावून दिलाय. वन बाउन्स अर्जुन छप्पाट मधून येतोय चौकार. 4 धावांसाठी धावफलक पुढे सरकेल. नक्कीच संघ अडचणीमध्ये, मोठे खेळाडू अगदीच बाद झालेले आपण पाहतोय, परंतु हीच तर संधी असते नवीन मैदानात उतरलेल्या खेळाडूसाठी आपला इम्पॅक्ट मैदानामध्ये दाखवण्याची. तो इम्पॅक्ट मैदानामध्ये निश्चितच दाखवला जाईल अर्जुनच्या माध्यमातून. ज्या पद्धतीने खेळ केला गेलाय, त्याला थोडीशी घाई करायची, अतिरिक्त वेळ कोणताही घेतला जाणार नाही याची काळजी घ्या. अमृतधारा 11 संघ 3 बॉलचा आतापर्यंत खेळ आपण पाहतो झालेला आहे. 6 धावा आल्यात आतापर्यंत. 33 वरती धावफलक पोहोचलाय. या वेळेला अगदी आडव्या बॅटने अलॉंग द कार्पेट खेळलाय. काव कॉर्नर मधून वाऱ्याच्या वेगानं अमित वरे येतील. जबरदस्तरित्या क्षेत्ररक्षण. अमितकडे बॉल गेल्यानंतर दुसऱ्या धावेचा प्रयत्न करण्याचा मनसुबा दिसत नाहीये फलंदाजांचा, म्हणजे तिथं ती रिस्क घेतली जात नाहीये. हे देखील अगदी मॅन टू मॅन मार्किंग केलं जातं. अगदी बॅटिंग करत असताना देखील लक्षवेधी असते ही कामगिरी. क्षेत्ररक्षक कोणता आहे डीप मध्ये, त्याच्या माध्यमातून कशा पद्धतीने बॉल फेकी केली जाऊ शकते याचा देखील पुरेपूर अभ्यास करणं गरजेचं. पुन्हा एकदा अगदी अलॉंग द कार्पेट खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या अगदी टो एंडला चेंडू आदळलाय. सर्कलच्या आतमध्ये थांबवण्याचा गणेश देवराशेचा प्रयत्न राहिलाय. योग्य एकच धाव याही बॉलवरती मिळेल. अगदी शॉर्ट फाईन लेग मधून डीप शॉर्ट मिड विकेट पर्यंतचा प्रवास गणेशने चांगल्या पद्धतीने पार पाडला. एकच धाव खर्च झाली. जर एक चांगला चौकार अर्जुननी खेळलाय, त्या व्यतिरिक्त मात्र लाजवाब गोलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळते. यावेळेला गती परिवर्तन, चांगला फटका, अगदी पुरेसा कनेक्शन झालाय आणि चेंडू मात्र शॉर्ट फाईन लेगला बीट करत निष्ठून जातोय सीमा रेषेच्या पलीकडे. मैदानाला आग लावत चौकार, सीमा पार. 4 धावांसाठी धावफलकाला होतो आता चांगला आकार. धावफलक 3 षटकांनंतर 39 त्याबरोबर होतोय. 2 मिनिटांचा ड्रिंक्स ब्रेक. नेक्स्ट मॅचचा देखील अगदी कॉल असेल. 9ला 11 पाचवड कॅप्टन, शिव इंटेरियर कॅप्टन. आपण टॉस साठी तयार राहायचंय, रिपोर्टिंग करायचंय. अगदी शिव इंटेरियरचे कॅप्टन कॉमेंट्री बॉक्स मध्येच आहेत. 9ला 11 पाचवड संघाचे कॅप्टन अगदी आपण तयार राहा. महत्वाची मॅच असणार आहे. एका बाजूला युवोद्योजक अक्षय शेट गायकवाड यांचा संघ, तर दुसरीकडे उभा असेल वाई प्रीमियर लीगच्या इतिहासातील पहिल्या महिला संघमालिका अर्थातच सन्मान्य शिवानीताई भोकरे गुजर यांचा संघ एका बाजूला असेल. शिव इंटेरियर. 3 षटकांचा खेळ झालाय. 39 धावा धावफलकावरती आहेत. 39 रन्स ऑन द बोर्ड. अगदी 12 धावा याही ओव्हर मध्ये आल्या. चला ड्रिंक्स ब्रेक इथं कंप्लीट केला जाईल. 2 मिनिटांचा अवधी तुमच्याकडे आहे. ड्रिंक्स साठी जास्त वेळ घेतला जाणार नाही याची काळजी घ्या. चला मॅच आपण सुरू करूया. अगदीच रिझ्यूम केलं जाईल सामना. 3 षटकानंतर 39 धावफलकावरती लागल्यात. येणारे 12 बॉल महत्वाचे आहे. क्रुशियल 12 बॉल. आणि आता षटक क्रमांक 4 घेऊन आले आहेत वाईगावचे विकास जाधव. विकास जाधव षटक क्रमांक 4 मध्ये. लेफ्ट आर्म राउंड द विकेट. समोर शुभम मालुसरे.
पहिलाच बॉल अगदी खोदून काढलाय, समोरच्या बाजूला ड्राईव्ह केलाय, अप ड्राईव्ह लॉंग ऑफ मध्ये खेळाडू आहे, त्याचा अंदाज मात्र चुकलाय, चेंडू फरार झालाय, मैदानाला गुदगुला करत निष्ठून जातोय सीमा रेषेच्या पलीकडं. चौकार 4 धावांसाठी. अगदी इथं मात्र बॉलवरती जाण्याचा प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नात असताना अंदाज मात्र चुकलाय. या आउटफील्ड मध्ये बऱ्याच वेळेला खेळाडूंचे अंदाज चुकतात. चौकार आलाय. विकास जाधव पुन्हा निघालेत. शुभम मालुसरे अटॅक साठी प्रयत्नशील आणि त्यावेळेस मात्र करेक्शन प्रॉपर झालाय, भिरकावून दिला. या वेळेला पुन्हा एकदा चेंडू अगदी एक पाऊल पुढे, षटकार सीमा पार. डीजे प्लीज. डीजे थँक्यू. अगदी सलगचे 2 बॉलवरती प्रहार झालाय. अगदी 49 वरती धावफलक पोहोचलाय. आक्रमण चढवलाय शुभम मालुसरे. या खेळाडूवरती खोडियार माता 11 संघाने विश्वास दाखवलाय आणि ते विश्वास निश्चितपणे आतापर्यंत सार्थकी लावलाय. लॉंग रन पता मात्र रणनीती काय असेल विकास यांची पाहूया. डावखुऱ्यातून गोलंदाजी करताना राऊंड विकेट पुन्हा निघालेत. यावेळेला पुन्हा एकदा यॉर्कर करण्याचा प्रयत्न राहिला, परंतु पुन्हा एकदा जबरदस्त ऑपड्राईव्ह पाहायला मिळते. यावेळेला मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा मात्र रोखता येणार नाही आहेत या बॉलवरती. अनुराज यादव डीपमध्ये तैनात आहे. अगदी युवा खेळाडू, गोलंदाजीमध्ये प्रभावित केलं या खेळाडूनं, परंतु यावेळेला मात्र समोर आता शुभम मालुसरे आक्रमक रूप धारण करतोय. अर्धशतक धावफलकावरती लागलाय, त्यामध्ये एका धावेची आणखी भर केली जाईल. 52 वरती पोहोचेल धावफलक. 52 रन्स ऑन द बोर्ड. षटक क्रमांक 4 चा खेळ प्रगती पथावर. अगदी 3च बॉल हाताळले गेलेत, म्हणजे अजूनही 9 बॉलचा खेळ बाकी आहे. जास्तीत जास्त धावा कुटण्यासाठी प्रयत्नशील राहील टीम खोडियार माता 11 खानापूर. फुल टॉस. यावेळेला अगदी मेजवानी बरोबर समोर दिली आणि त्या मेजवानी मारला पुरेपूर ताव. वॉट अ शॉट यार. शुभम मालुसरे खाऊन गेला या फटक्याच्या पाठीमागे भाव. षटकार 6 धावांसाठी येतोय हा जोरदार प्रहार. धावफलक मात्र आता पुढे सरकतोय. अगदी 58 वरती पोहोचतोय. डीजे प्लीज. डीजे थँक्यू. यावेळेला पुन्हा एकदा पुल केलाय, सक्सेसफुल केलाय, बिरकावून दिलाय. हाही बॉल आउट ऑफ द पार्क. जबरदस्त आक्रमण या ओव्हर मध्ये. शुभम मालुसरे वन्स अगेन सेट ऑन फायर. दहा बॉल मध्ये 36 धावांची खेळी शुभम मालुसरेच्या बॅट मधून. आक्रमण केलंय अगदी विकास वरती. विथ अँगल फटके खेळले जात आहेत. जबरदस्त हल्लाबोल चढवला जातोय. हो यावेळेला पुन्हा एकदा जबरदस्त टोला लगावलाय. हाय अँड हँडसम लॉंगर बेटर सिक्सर. 70 धावा धावफलकावरती. जबरदस्त खेळ आणि अगदी 42 वरती पोहोचले शुभम. 11 बॉल 42. अर्धशतक ओलांडतील का? 2 अर्धशतक आतापर्यंत आपण पाहिले आहेत. अगदी मनीष मांढरे, मास्टर 11, मयूर जाधव, शिव इंटेरियर यांच्या माध्यमातून अर्धशतक आले आहेत. 3रं अर्धशतक येईल का या स्पर्धेमधलं? जबरदस्त आक्रमण या षटकामध्ये चढवलं. जवळजवळ
चला थोडस आपण स्पीडअप घेऊया आता. निश्चितच ड्रिंक्स अगदी रणरणत्या उन्हामध्ये आवश्यकता भासते खेळाडूंना. परंतु आता शेवटचं षटक युवा गोलंदाज गुळुमगावचा अनुराज यादव याच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. अनुराज अंडर 19चा खेळाडू, गोलंदाजी आतापर्यंत प्रभावित करणारी केली आहे. परंतु ही मॅच महत्वाची राहते. या मॅच मध्ये अगदी नॉकआउट मॅच आहे. या मॅच मध्ये केलेल्या चुका तुमच्या आधीच्या मेहनतीवरती संपूर्णपणे पाणी फेरण्याचं काम करतात. अनुराज यादव शेवटच्या षटकात मात्र बाउन्स बॅक करण्यासाठी प्रयत्नशील असेल. सेकंडला अर्जुन, पहिलाच बॉल अगदी कनेक्शन प्रॉपर झालेलं नाहीये. वेळेच्या चुकता साधली जात नाहीये. इथं सिंगलच घेतली जाईल. एका धावेवर स्ट्राईक रोड होते. 42 वरती नाबाद असणारा शुभम मालुसरे वाई सिटीचा एक परफेक्ट ऑलराऊंडर मैदानात 4 डंका वाजवण्याची. अनुराज यादव या खेळाडूला थांबवलं तर मात्र निश्चित चर्चा होईल या नावाची. इथं मात्र लेफ्ट केला हवेमध्ये आहे आणि प्रमोद शिंदे व्हॉट अ कॅचर, अप्रतिम असा रनिंग कॅच या मॅच मध्ये पकडला. विकेट येते. डीजे थँक्यू. थँक्यू डीजे. बॅटिंग साठी सोहम खरे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. परंतु पहा अनुराज यादव या नावाची आपण चर्चा केली. ज्या पद्धतीने आपण म्हटलं होतं अगदी आक्रमक खेळाडूला जर थांबवलं तर निश्चितपणे या खेळाडूचं नाव चर्चेमध्ये येईल आणि विकेट देखील पटकावल्या. यावेळेला अगदी अक्रॉस द बॅट शपलत असताना खेळायला पटका हवेमध्ये आहे. वन बाउन्स. इथं मात्र मानव अकरिता क्षणी थांबवला बॉल चांगल्या पद्धतीनं. मात्र तिसरी धाव इथं थांबवता येणार नाहीये. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट. गोलंदाजी मात्र अनुराज यादवची राहिलेला जवाब. अखेरचं षटक हातात असताना धावांचा वेग नक्कीच मंदावलाय. 74 वरती धावफलक. हो यावेळेला जबरदस्त बॉल अपील उचलली जाते. हाफ हार्टेड अपील. नक्कीच कीपर इंटरेस्टेड आहे. अगदी गोलंदाजाकडून कोणत्याही प्रकारचा उत्साह पाहायला मिळत नाही आहे. अगदी पुन्हा रनअप मार्क करण्यासाठी तयार असेल अनुराज यादव. अप्रतिम गोलंदाजी, जबरदस्त आक्रमक गोलंदाजी केली जाते डेथ ओव्हर्स मध्ये. यावेळेला फटका खेळला. एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये गॅप शोधला. चेंडू होतो फरार. गॅप मधून सीमा पार. अर्जुनचा आणखी एक ब्लास्ट. एक्स्ट्रा कव्हर मध्ये एक्स्ट्रा पॉवरफुल स्ट्रोक. 4 धावांसाठी. डीजे थँक्यू. धन्यवाद डीजे. अगदी डीजेची सुरेख साथ आजच्या दिवसामध्ये आपल्याला लाभते आहे. ज्योती ज्वेलर्स होईल प्रस्तुत वाई प्रीमियर लीग अर्थातच नॉकआउटची मॅच, सुपर 8चा मुकाबला आणि त्या मुकाबल्यामधील पहिल्या इनिंग्स मधला हा महत्वाचा बॉल घेऊन निघाले अनुराज. अगदी यावेळेला मात्र अगदी पायावरती आदळला बॉल. लेग बाईसची निश्चितपणे बॅटची एज आहे. अगदी बॅट मधून धाव येते. अर्जुन चांगला स्ट्रॉंग फिनिश करण्याचा प्रयत्न राहिला. परंतु दुसऱ्या बाजूला जर आपण विचार केला अनुराज यादव या गोलंदाजाने प्रभावित केलाय. अवघ्या 9 धावा खर्च केल्या या ओव्हरमध्ये आणि धावफलक 79 वरती स्थिर झाला. विजयासाठी 80 धावांचं आव्हान. त्याबरोबरच आता डीजे थोडस थांबला. डीजे
डीजे थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. अगदी आता आतापर्यंत दोन संघ सेमीफायनल मध्ये दाखल झाले आहेत, मॉन्स्टर 11 आणि अयांशी 11. ही मॅच महत्वाची. यानंतरची सामना मात्र अगदी अटीतटीचा असेल. सुपर 8 मधील लास्ट मॅच अगदी त्या मॅचचा आपण टॉस करूया. एका बाजूला शिव इंटेरियर 11 कॅप्टनच्या भूमिकेत मयूर जाधव आयकॉन, तर 9ला 11 पाचवड संघाचे कॅप्टन आयकॉन सोमनाथ मोरे आपल्यासोबत जोडले जातील. नाणेफेकीचा महत्वपूर्ण कौल आपण करूया. अगदी नाणेफेकीचा महत्वपूर्ण कौल आपण करूयात. एका बाजूला सन्मान्य अक्षय शेठ गायकवाड यांचा संघ असेल 9ला 11 पाचवड, तर समोर असेल सन्मान्य शिवानीताई भोकरे गुजर यांचा संघ शिव इंटेरियर. या संघ मालक स्वतः उपस्थित आहेत या मॅच मध्ये आपल्या खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी. 9ला 11 पाचवड या संघाचा खेळ आतापर्यंत निश्चितपणे बहारदार राहिलाय, निराश केलेला नाही. परंतु या दरम्यान टॉस होतोय, टॉस जिंकलाय अगदीच 9ला 11 पाचवड संघ. निर्णय येतोय प्रथम फलंदाजीचा. 9ला 11 पाचवड संघ. अगदी महत्वाची मॅच. अगदी या दरम्यान आता या मॅच मध्ये 80 धावांचा टार्गेट उभं केलंय खोडियार माता 11 खानापूर संघ. अमृतधारा 11ची सलामीची जोडी निघाली आहे मैदानाच्या आतमध्ये. जगन्नाथ मांढरे, सोबतीला आयकॉन, अमित वरे, बॉन्ड. अगदी तोपर्यंत ऐकूया सुमधुर संगीत. डीजे प्लीज. डीजे थँक्यू. मासाला अगदी सुरुवात करूया आता. 30 चेंडूचा खेळ, 30 बॉल मध्ये प्रति षटक 16च्या सरासरीनं 80 धावा बनवायच्यात. आणि आता षटक क्रमांक 1 मध्ये आयकॉन संघाचा कॅप्टन खोडियार माता 11 संघाकडून पाहायला मिळेला निखिल शेडगे ऑन द बॉलिंग ट्रॅक. तर समोर स्ट्रायकिंग एंडला प्रतिस्पर्धी संघाचा कॅप्टन अमित वरे बॉन्ड मैदानाच्या आतमध्ये. 30 बॉल 80 धावांचं लक्ष्य डोळ्यासमोर. आणि हे लक्ष खऱ्या अर्थानं सर करावं लागेल जर पहिल्या या पर्वामध्ये ज्योती ज्वेलर्स बुल्स प्रस्तुत वाई प्रीमियर लीगच्या पहिल्या पर्वात जर तुम्हाला सेमीफायनल मध्ये दाखल होण्यासाठी 80 ची गरज आहे. 2 संघ आतापर्यंत आपल्याला मिळाले आहेत. गणेश शेठ अनपट अगदी गेले 4ही दिवस गणेश शेठ अनपट यांचं खऱ्या अर्थानं कौतुक करावं लागेल. आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून अगदी 4ही दिवस गेले या स्पर्धेसाठी त्यांनी वेळ दिलाय. खेळाडूंच्या पाठीशी नेहमी उभे राहिलेत. अगदी त्यांचा संघ मॉन्स्टर्स 11 देखील त्यांना निराश केलं नाहीये. टीम अगदी सेमीफायनल मध्ये पोहोचली आहे. दुसरीकडे अमोल वाडकर स्वतः जखमी आहे परंतु तरी देखील मैदानामध्ये खेळतोय योद्ध्याप्रमाणे. त्याबरोबर विक्रम मांढरे यांचा संघ अयांश 11 हे 2 संघ अगदी सेमीफायनल मध्ये दाखल झालेत.
आता या मॅच मधून कोणता संघ पुढे येईल, खोडियार माता 11 की अमृतधारा 11, हे मात्र अगदी पाहण्याजोगा राहील. पहिला बॉल हाताळण्यासाठी निखिल सज्ज, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. मात्र करूयात सुरुवात. ज्योती जल्लोष प्रस्तुत वाई प्रीमियर लीग 2026. हो हो, पहिलाच बॉल एक्स्ट्रा बाउन्स. अमित वरे गुडलँड स्पॉट वरून आलेला हा सरप्राइझिंग बाउन्स फलंदाजाला चकवतोय. गुडलँड स्पॉट आणि त्या टप्प्यावरती हाताळलेले बॉल सातत्यानं कधी स्किट होतात तर कधी एक्स्ट्रा उसळी मिळते त्या बॉलला. इथं मात्र अगदी डॉट आलाय. यावेळेला अगदी सफल झालाय. तुझ्या बाहेरच्या बाजूला बॉल टोलावलाय. बॅकवर्ड रिजन पाठलाग केला जातो जरूर बॅकवर्ड पॉइंट मध्ये, परंतु या रेस मध्ये बॉल थांबणार नाहीये. थ्रेट देतोय, मस्तक सीमारेषेवरती असतात. चौकार. यावेळेला मात्र अगदी समोरच्या बाजूला फटका खेळलाय. मिड ऑफ वरती ऋषभ चव्हाण चेंडूला थांबवेल अलॉंग द कार्पेट. समोरच्या बाजूला नक्कीच प्रयत्न तर होता लॉफ्ट करण्याचा, वेळेच्या अचूकता मात्र फटक्या मागे साधता आलेला नाही. हा डॉट बॉल येतोय. 3 बॉलचा खेळ झाला. बघा 4 धावा जोडल्या गेल्यात आतापर्यंत. लक्ष मोठं आहे डोळ्यासमोर अमृतधारा 11, परंतु जिद्द देखील तितकीच मोठी आहे अमित वरे यांची. हो हो, यावेळेला पहा लो बाउन्स, अगदी स्किट झालाय बॉल. या खेळपट्टीचं हेच तर वैशिष्ट्य आहे. चांगल्या टप्प्यावरती चेंडू हाताळल्यानंतर अगदी एखादा बॉल स्किड होतोय, एखादा बॉल अगदी एक्स्ट्रा बाउन्स. जर तुम्ही टप्पा अचूक पकडला तर वेगळं काय करायची आवश्यकता नाही आहे. खेळपट्टीचं काम अगदी लिहिलं पार पाडते. पुन्हा एकदा स्टेप आउट. अगदी फटका बसलाय, परंतु एक धाव निश्चितपणे येईल. सोहमकरे वाऱ्याच्या वेगाने बॉलच्या दिशेने येतील वाडीश लॉंग ऑन रिजन मधून आणि स्ट्राईक यावेळेला रोटेट. आता मात्र जगन्नाथ मांढरे यांच्या खांद्यावरती मैदान असेल. सोमेश्वर वाडी गावचा हा एक महत्वपूर्ण फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सलामीवीराच्या भूमिकेमध्ये या मॅच मध्ये दाखल झालाय. यावेळेला अगदी कनेक्शन प्रॉपर. फटका खेळलाय, भिरकावून दिलाय. काव कॉर्नर डीपीडी विकेट मध्ये सीमारेषे पार. जगन्नाथ मांढरेचा वार षटकार. डीजे थँक्यू. षटक क्रमांक 1चा खेळ थांबलाय. षटक क्रमांक 1 मध्ये धावा जोडला गेल्यात 11. एक षटकार एक चौकारी ओव्हर मध्ये आपण पाहिला. आता षटक क्रमांक 2 कवठे गावचे फिरकीचे जादूगार अनुभवी गोलंदाज प्रवीण पोळ मैदानाच्या आतमध्ये षटक हाताळण्यासाठी सज्ज. 11 धावा आल्यात पहिल्या ओव्हर मध्ये. आता मात्र येणार आहे 24 बॉल. 24 बॉल मध्ये 69 ची गरज आहे. चला थोडं स्पीडअप घेऊया, मॅच आपण कंटिन्यू करूया. वेळ खूप खर्च होतोय. अगदी पंचांना देखील विनंती असेल थोडीशी आपण स्पीडअप घ्यायचं आहे. प्रवीण पोळ तयार. राईट अमर विकेट. पहिलाच बॉल अगदी पुढ्यात टाकलाय, लॉफ्ट केलाय, हवेमध्ये आहे आणि दुरी मिळाली आहे, पुरेशी मिळाली आहे. प्रयत्न चांगला, परंतु यावेळेला येतो ब्रँडेड षटकार. थँक्यू डीजे थँक्यू. पहिल्याच बॉलवरती अमित वरे यांचा प्रहार झालाय. जबरदस्त षटकार आलाय. दबाव टाकण्याचा प्रयत्न नक्कीच आहे प्रवीण वरती. पहिल्या बॉल पासून आक्रमणाचा प्रयत्न आहे.
स्टेप आउट या वेळेला कव्हर्स मध्ये खेळलाय पटका अगदी अखेरच्या क्षणी स्ट्रोक चेक केला. इथं मात्र आउटफील्ड निश्चितपणे चेंडूची दिशा बदलते आहे. 3 धावा धावून तर घेतल्या गेल्या. रनिंग बिटवीन द विकेट लाजवाब राहिलाय, परंतु इथं आउटफील्डचा प्रभाव नक्कीच पाहायला मिळाला त्या रिजन मध्ये. पहा फसला होता फटका याही वेळेला. अगदी आपण जर पाहिलं ना तर अखेरच्या क्षणी बॅटचा फेस ओपन केला कव्हर्स मध्ये. स्टेप आउट होत असताना समोरच खेळण्याचा प्रयत्न होता याही बॉलच्या पाठीमाग. 7 धावा अगदी 9 धावा अगदी 2 बॉलच्या पाठीमागे आल्यात. 18-20 वरती धावफलक पोहोचतोय. प्रवीण पौल समोर आता जगन्नाथ मांढरे. समोरच्या बाजूला फटका खेळला. अगदी गॅप आहे, पाठलाग मोठा करावा लागेल सोहम यांना. 2 धावा जोडल्या जातील. जगन्नाथ अगदी पहिल्याच बॉलवरती षटकार खेळला, त्यानंतर मात्र या बॉलवरती सेन्सिबली 2 धावा जोडल्या जात आहेत. त्यांच्या माध्यमातून 22 वरती धावफलक नक्कीच पोहोचताना पाहायला मिळतोय. लो फुलटॉस या प्रकारच्या बॉलवरती प्रहार करणं सोपं नाही आहे. अगदी लो फुलटॉस वरती बऱ्याच वेळेला आपण जास्तीत जास्त ताकद प्रदान करण्याचा फलंदाजांना प्रयत्न करताना पाहतो. त्या प्रयत्नात मात्र वेळेच्या चुकता साधण्यामध्ये यश येत नाही. इथं सिंगल येते. या वेळेला मात्र सोडून दिलाय. वेल लेफ्ट आउटसाइड ऑफ, परंतु अगदी पंचांनी डॉट बॉलचा इशारा दिला. बॅटिंग टीम कडून रिव्ह्यू जरूर आहे वाईड साठी. टीम आपण फील्ड स्प्रेड करा, फील्ड तयार ठेवा. अगदी वेळ आपला खर्च होणार नाही याची काळजी घ्या. निर्णय येईल अगदी. इट्स अ फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल येतोय. अगदी रिव्ह्यू मात्र आता उपलब्ध नसेल अमृतधारा 11 संघाकडे. रिव्ह्यू लॉस्ट. प्रवीण पौळ चांगला चेंडू हाताळला या वेळेला. बॅटची कडा अगदी किपरच्या माध्यमातून निसटतोय. बॉल बॅकवर्ड रिजन मध्ये बॅकअप जरूर दिला जातोय. प्रवीण साठी सिंगल येते याही बॉल वरती. त्याबरोबरच षटकाचे होते सांगता. 2 षटका अखेरीस धावफलकावर धावा. 24 येणारे 18 बॉल आणि आता 18 बॉल मध्ये 56 ची गरज आहे. 18 चेंडू 56 धावा, अर्थात महत्वाचं राहील तिसरा षटक. मुव्हिंग ओव्हर ऑफ द मॅच अगदी. आणि हे षटक हाताळण्यासाठी तयार भुईचा एक वेगवान गोलंदाज, ज्या गोलंदाजानं कालच्या दिवसामध्ये छाप सोडल्या. महत्वपूर्ण 2 खेळाडूंची दांडी गोल करण्यात यश मिळवलंय. तोच आत्मविश्वास घेऊन पुन्हा एकदा मैदानामध्ये उतरतोय सुमित पवार. अठरा बॉल 56 ची गरज. अमित वरे स्ट्राईक वरती. कॅप्टन स्वतः आहेत. संघाच्या आयकॉनच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. आपल्या फलंदाजीच्या जोरावरच आयकॉन म्हणून पुढे आले तालुक्याच्या क्रिकेटमध्ये. मुंबई पोलीस दलात कार्यरत असणारे कर्तव्यदक्ष अधिकारी. बॅटिंग मध्ये मात्र आता कमाल दाखवावी लागेल. 18 बॉल 56 ची गरज आहे. सुमित पवार मैदानाच्या आतमध्ये. त्याला स्पीडअप घ्या, थोडीशी घाई करा. पंच
अगदी अनोखी फील्ड सजवली गेली आहे. मिडॉनचा खेळाडू अगदी स्ट्रेटर आहे, गोलंदाजाला अगदी संलग्न होत असताना फटका अगदी लॉफ्ट केला हवेमध्ये आहे आणि या वेळेला अगदी फेकून दिलाय. बॅकफूट पंच आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावांसाठी. सुमित पवार वरती केला, अमित वडे यांनी वार. 18 बॉल 56चं समीकरण. आता 17 चेंडू आणि 50 ची गरज आहे. 30 धावा धावफलकावरती लागतात. 17 बॉल 50 क्षमता आहे. आतापर्यंत अनेक वेळा हा कारनामा करताना आपण अमित यांना पाहिलंय. चला आता घाई करायची, थोडीशी स्पीडअप घ्या. हो, दबाव अगदी निश्चितपणे आहे. रन पुन्हा मार्क करावा लागेल. अगदी पहिलं पाऊल चुकलं की पुढची पावलं चुकत जातात. षटकाचं पहिलं बटन जर उलटं लागलं तर सर्वच बटन उलटी लागत जातात, हे देखील आपण पाहिलं. त्यामुळे इथं सावरलंय आणि पुन्हा तयार रनअप मध्ये. हो हो, वेगानं हाताळलाय. अगदी साइड आर्म ऍक्शन. लसित मलिंगा यांच्या ऍक्शनला साजेशी ऍक्शन आहे सुमितची. इथं मात्र त्या ऍक्शनला वेगाचं देखील सोबत मिळते. डॉट बॉल येतोय. या वेळेला अगदी खाली राहिलाय. लो बाउन्स अगदी दूर देखील ठेवलाय अमित पासून. डॉट येतोय. षटकार पहिल्या बॉलवरती आला. नंतर मात्र सुमित पवार जबरदस्त केलंय गोलंदाजीचं काम. या वेळेला हाफ ट्रॅकर आहे. फटका फसला हवेमध्ये आहे. शुभम मालुसरे बॉल पर्यंत मात्र पोहोचणार नाहीये. 2 तर आल्यात. तिसरीचा प्रयत्न केला जाईल का? इथं मात्र तो प्रयत्न करू दिला जाणार नाहीये. डीप मधून दाद्या गोळे अगदी वाऱ्याच्या वेगाने येतोय. चेंडूला थांबवतोय. 2च वरती मानावं लागेल समाधान. अगदी आता संघर्ष करावा लागणार आहे. पराभव अगदी मनामध्ये स्वीकारून चालणार नाहीये. लढावं लागेल. जिद्द आणि चिकाटी मनामध्ये ठेवावी लागेल, कारण अडचणीमध्ये संघ आहे. त्या अडचणीतून सावरण्यासाठी कर्णधाराची भूमिका महत्वाची आहे. अळायबटन पटका याही वेळेला खेळला. अलॉंग द कार्पेट डीप मध्ये खेळाडू सोहम करीत येणार चांगल्यापैकी नक्कीच करण्याचा प्रयत्न राहिला आणि एकाच धावेवरती मानावं लागतं. याही बॉलवरती समाधान. जरूर पहिल्या बॉलवरती आला षटकार, तर नंतर मात्र अवघ्या 3 धावा पुढच्या 4 बॉलमध्ये खर्च केल्यात. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. षटक क्रमांक 3 मधला शेवटचा बॉल अगदी प्रगती पथावर. या वेळेला ऑफ केलाय निखिल शेडगे. एफर्ट तर चांगला केलाय बॉल आतमध्ये ढकलण्यासाठी, परंतु चेंडू मात्र षटकार सीमापार. ड्रिंक्स ब्रेक एकदा आपण पाहतोय, तर थोडीशी आता घाई करूया. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये आवश्यकता 41 धावांची आहे. 39 बोर्डवरती लागल्यात आणि आता महत्वाचे राहतील येणारे 12 बॉल. अर्थात हे षटक निर्णायक ठरेल. कोण हाताळणार हे षटक हे मात्र अगदीच पाहिलं जाईल. परंतु अमित वरे आणि जगन्नाथ मांढरे सलामीची जोडी अजूनही मैदानामध्ये उपस्थित आहे.
डीजे थँक्यू. हो इथे मात्र षटक क्रमांक 4 मध्येच धावफलकावरती अंकुश लावण्याचं काम करण्याचा प्रयत्न राहिलाय. आता गोलंदाजीसाठी 12 बॉल 41 ची गरज असताना किरण शिंदे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. किरण शिंदे षटक क्रमांक 4. कालच्या दिवसामध्ये 6 बॉल 11चा यशस्वी बचाव यांनी केलाय. अगदी अनेक खेळाडूंना घडवणारं व्यक्तिमत्व. KVM कॉलेजवरती अगदी क्रीडा प्रशिक्षक म्हणून काम करताना आपला त्यांना बरीच वर्ष पाहिलंय. क्रिकेटची अगदी गेली 3 दशकं सेवा करतायत आणि आता आपला संपूर्ण अनुभव पुन्हा एकदा घेऊन निघाले आहेत. गोलंदाजी मार्कवर राईट ओव्हर द विकेट किरण वसंत शिंदे. पहिलाच बॉल इथं मात्र अगदी अवांतर धाव वाईडचा आला इशारा. 12 बॉल आता 40 धावांची आवश्यकता आहे. 40 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. अगदी पुनरावृत्ती बतावं लागेल. अगदी अडचणीमध्ये संघ निश्चितपणे आता अमित वरे पुन्हा एकदा संघ नायक म्हणून खेळ दाखवावा लागेल या खेळाडूला. अगदी बॅटच्या आतली कडा शॉर्टरमॅन वरती सुमित पवार तैनात थांबवला जाईल. त्याच्या माध्यमातून बॉल एक धाव जरूर कंप्लीट केली जाते. एक से बढ़कर कुछ नाही मिळेल आणि एका धावेने काम बनणार देखील नाहीये. धावा आता मोठ्या प्रमाणात येणं गरजेचं आहे. मोठे फटके येणं गरजेचं आहे. अगदी संघाची गरज ओळखून आता मागणी तसा पुरवठा जगन्नाथला करावा लागेल. सोडून दिला यावेळेला आउटसाइड ऑफ. पुन्हा एकदा वेल लेफ्ट अवांतर धाव येते. आणखी एक वाईड येतोय. अगदी एकच बॉल हाताळला गेला या षटकामध्ये. आता 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये 38 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. दोन वाईड आणि एक सिंगल आली. अगदी 41 ची आवश्यकता असताना 2 वाईड आणि एक सिंगल आली या ओव्हर मध्ये. जबरदस्त हाताळा हा बॉल अगदी सुरेष्टीच्या बाहेर आणि पुन्हा एकदा वाईडचा इशारा. परंतु आता रेफरल नक्कीच मागितला जातोय बॉलिंग टीम कडून. खोड्यार माता 11 खानापूर. थर्ड अंपायर रेफरल डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम. एकाच बॉलचा खेळ झाला या ओव्हर मध्ये आतापर्यंत. निर्णय काय येतील पाहूया. एस सिटीचा वाईड बॉल. रिव्ह्यू मात्र लॉस्ट होतोय. रेफरल पुन्हा मिळणार नाहीये. दोन्ही टीम्स आता रिव्ह्यू उपलब्ध नाहीये. आता जो ऑनफिल्ड कॉल येईल पंचांचा त्याला दाद मागता येणार नाहीये. 3 अगदी वाईड आलेत या ओव्हर मध्ये. 4 धावा जोडल्या गेल्यात. अगदी 11 बॉल आता 37 ची गरज. यावेळेला पुढ्यात टाकला लॉफ्ट केला डीप मध्ये ऋषभ चव्हाण चेंडूला थांबवेल. एकच धाव या बॉलच्या देखील पाठीमागे येते. अगदी 3 बॉल खऱ्यात वाईड आले जरूर. त्यानंतर मात्र चांगली लय पकडण्यामध्ये पुन्हा प्रयत्नशील राहिलेत किरण शिंदे सर आणि त्यामध्ये यश देखील आले. अगदी 10 बॉल आता 36 ची मॅच आहे. फटका अगदी फसला. हवेमध्ये बॉल आहे. स्वतः गोलंदाज किरण शिंदे 1 सेकंड आणि थर्ड अपडेट मध्ये पकडला कॅच. बॉन्डचा थांबवला खेळ.
9 बॉल आता 36 ची गरज आहे. जबरदस्त गोलंदाजी पुन्हा एकदा आपल्या संपूर्ण अनुभवाची शिदोरी गाठीशी ठेवली आणि संघाच्या पाठीशी उभे राहिल्यात किरण शिंदे. ज्या पद्धतीची गोलंदाजी त्यांनी केली या मॅच मध्ये आतापर्यंत. आता मात्र विकी वानखेडे मैदानाच्या आतमध्ये दाखल. मांढरदेव गावचा हा एक आक्रमक फलंदाज 9 बॉल 36 ची गरज असताना संघाची धुरा सांभाळण्यासाठी तयार राहील. चला थोडं स्पीडअप घ्यायचं आहे. वेळ अतिरिक्त भरपूर खर्च झालाय या ओव्हरसाठी या मॅच साठी. तीन बॉलचा आतापर्यंत खेळ झाला. पुढचा बॉल घेऊन निघालेत किरण शिंदे सर. समोर विक्की वानखेडे. हो हो वॉटर बॉल यार वन्स अगेन. जबरदस्त गोलंदाजी. जस्ट शॉट ऑफ गुड लेंथ आणि तिथून मात्र चेंडू स्किट होतोय. थेट कीपर निखिल शेळके यांच्या हातामध्ये विसावतोय. डॉट येतोय. 8 बॉल आता 36 ची गरज. विकी वानखेडे आले स्ट्राईक वरती. या वेळेला हाफ ट्रॅकर लॉफ्ट केला. लांबी मिळते का पाहूया. इथं मात्र अगदी थेट ऋषभच्या हातामध्ये विसावला बॉल. विकेट येते. खोडियार माता 11 खानापूर मजबूत स्थितीमध्ये. थँक्यू डीजे. सात बॉलचा खेळ बाकी आहे. 7 बॉल आणि 36 ची गरज आहे. अर्थात 7 बॉल मध्ये 6 मोठे प्रहार अशक्य प्राय लक्ष नक्कीच आहे. परंतु प्रयत्न तर करावा लागेल. झुंज द्यावी लागेल शेवटपर्यंत. हारावं ही जो लढा नाही असं म्हणतात आणि निश्चितपणे तो पराभव इथं स्वीकारून चालणार नाहीये. प्रमोद शिंदे मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर आणि या बॉलवरती फटका खेळलाय. लॉफ्ट केलाय. स्वीपर कव्हर मध्ये खेळाडू आहेत. चेंडूला थांबवलं जाईल. 2 धावा मात्र जोडल्या जातील. 6 बॉल आता 34 धावांची गरज आहे. टीम अमृतधारा 11. दुसरीकडे संदीप चव्हाण भावड्या यांचा संघ खोडियार माता 11 खानापूर आता मात्र मजबूत स्थितीमध्ये. 6 बॉलचा खेळ बाकी. 34 धावांची आवश्यकता. त्याला स्पीडअप घ्यायचंय. भरपूर वेळ खर्च झाला या इनिंग साठी. त्याचबरोबर यानंतरची मॅच आपण टीम तयार ठेवायच्या आहेत. शिव इंटरियर संघ आपल्याला क्षेत्ररक्षण करायचंय. कॅप्टन आपली संपूर्ण टीम प्लेइंग 11 तयार ठेवा. ही मॅच संपल्यानंतर अगदी एकही क्षण न दवडता आपण मैदानात दाखल होणार आहात याची काळजी घ्या. आणि त्याबरोबरच 6 बॉल 34 धावांची आवश्यकता. शुभम मालुसरे बॅटिंग तर लाजवाब केली. आता 6 बॉल 34 चं पाठबळ आहे पाठीशी. समोर जगन्नाथ मांढरे आता रचतील काय इतिहास. आज सहजासहजी मोठे फटके आले नाही आहेत. ओ पुन्हा एकदा या वेळेला मात्र अगदी लो फुल टॉस. कीपरला देखील बीट केला आणि चेंडू झालाय फरार. सीमारेषेच्या पलीकडं 22चा येतोय चौकार. आता बोलला 5 आणि 5 बॉल 5 मारायचे षटकार. डीजे थँक्यू. पाच बॉलचा खेळ बाकी आहे. 5 षटकारांची आवश्यकता आहे. तयार पुन्हा एकदा शुभम. चांगला चेंडू हाताळलाय पहिला. या वेळेला मात्र हाफ ट्रॅकर फटका खेळला लाजवाब. फेकून दिला सीमा पार आणि हा महत्वपूर्ण आलाय षटकार.
प्रत्येक बॉलवरती आक्रमण आणि आक्रमण हा एकमेव पर्याय आता 4 बॉल आता 24 ची गरज आहे. डीजे थँक्यू. 4 चेंडू 4 सलग षटकार खेळायचे क्षमता जगन्नाथकडे आहे. या वेळेला मात्र टायमिंग प्रॉपर नाहीये. अगदी हातामधून मात्र निसटलाय आणि वन बाउन्स चौकार आलाय. निखिल शेडगे डीप मध्ये तैनात. आता बॉल मात्र बाकी 3 बॉल 20 ची गरज. जे समीकरण अगदी या आधीच्या पहिल्या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं होतं. आजच्या दिवसात तेच समीकरण पुन्हा आलं. तीन बॉल 20 ची गरज आहे. या वेळेला पुन्हा एकदा लॉफ्ट केला बॉल हवेमध्ये. अगदी शुभम स्वतः धावतात. बॉल पर्यंत मात्र पोहोचणार नाहीयेत. वन बाउन्स फील्ड करतील जरूर. तोपर्यंत मात्र मिळतील 2 धावा. आता मात्र अवघ्या 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 2 बॉल 18चं समीकरण अर्थात एक्स्ट्रा टाळावे लागतील. या ओव्हरमध्ये खऱ्या अर्थाने नियंत्रण चांगलं राहिलंय गोलंदाजीवरती. दोन बॉलचा खेळ बाकी अजूनही 18ची गरज आहे. हो चांगला चेंडू हाताळला. अगदी ड्राईव्ह केलाय समोरच्या बाजूला आणि इथं मात्र फील्ड केला जाईल. तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट केली जाईल. एका बॉलची औपचारिकता बाकी. सुपर 8 ची लढत आतापर्यंत अमृतधारा हिरवण्या संघाने खऱ्या अर्थाने खूप चांगला प्रवास केलाय. परंतु हा प्रवास निश्चितपणे या बॉल नंतर थांबवला जाईल. अखेरचा बॉल या वेळेला मात्र लॉफ्ट केलाय. बेकावून दिलाय प्रमोद शिंदे. षटकार आलाय परंतु या षटकाराबरोबरच कोडियार माता 11 खानापूर थेट होतोय सेमी फायनल मध्ये दाखल. सुपर 4 आणि आता मात्र अमृतधारा 11 संघाचा खेळ थांबलाय. प्रवास इथंच संपतोय.